नमस्कार. आज गणपती विसर्जनाचा सोहळा सह्याद्री वाहिनीवर आपण पाहताय थेट प्रक्षेपण. या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर मृण्मयी भजक आणि मी चैताली कानिटकर आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसि. त्वमेव केवलम कर्तासि. त्वमेव केवलम धर्तासि. त्वमेव केवलम हर्तासि. त्वमेव सर्व खल्विदं ब्रह्मासि. त्वम साक्षात आत्मासी नित्यम. असं ज्याचं वर्णन अथर्व शीर्षामध्ये केलेलं आहे तो सुख करता दुःख हरता आपल्या सगळ्यांचा लाडका गणपती गणेश, ज्याची असंख्य नावं आहेत, असा आपल्या मनात वसलेला गणपती बाप्पा. त्याचं आज विसर्जन, आज अनंत चतुर्दशी. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. मला वाटतं इतकी छान सुरुवात करून हो ना. दिलीस तू, कारण त्याचे वर्णन आहे, त्या वर्णनात आणि आपण बघतो की गणपतीचे असंख्य नावं आहेत. आज या निमित्ताने हा सोहळा, ही क्षणचित्र बघत असताना आपण बाप्पाच्या बाबतीतली अनेक रूपं, त्याचं केलेलं वर्णन, संतांच्या साहित्यातलं वर्णन, हे सगळं जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये एक अतिथी आहेत. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अपर्णा बेडेकर. नमस्कार अपर्णाताई. नमस्कार. कार्यक्रमात आपलं खूप मनापासून स्वागत करते. थेट विसर्जन सोहळा अनुभवत असताना तुमच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. MA PhD मराठी विषयामध्ये त्यांनी केलेला आहे. MAला असताना सुवर्ण पदक प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट मराठी संत साहित्य प्रबंधाला देण्यात येणारा मुंबई विद्यापीठाचा स्वामी स्वरूपानंद पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. अनेक संस्थांच्या त्या मानकरी सदस्यासुद्धा आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी सूत्रसंचालन केलेलं आहे, लेखनही केलेलं आहे. आणि आज आपल्या या थेट कार्यक्रमाच्या निमित्तानं गणपतीची अनेकविध रूपं, त्याचबरोबर त्याचं असणारं महत्त्व, हे सगळं त्या छानपैकी गप्पा मारणार आहेत, आपल्याशी आपल्याला सांगणार आहेत. तेव्हा मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार. आणि मृण्मयीताई, मला वाटतं आपण या चर्चेला आता सुरुवात करायला नक्कीच हवी. कारण एकीकडे चैताली. आपण विसर्जन सोहळा बघतोय, सगळे प्रेक्षक त्याचा आस्वाद घेत आहेत. तर काय वाटतं तुला, आपण कशी सुरुवात करायला हवी नेमकी? खरं तर गणपतीची इतकी रूपं आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या घराघरात असणारा, मनात वसणारा असा हा गणपती बाप्पा आहे. एक असा बाप्पा आहे, एक असा देव आहे की ज्याच्याबद्दल एक आपुलकी वाटते. तो माझा बाप्पा आहे असं वाटतं. आणि अर्थातच अपर्णाताईंनी संत साहित्याच्या तुम्ही अभ्यासक आहात आणि जिथे आपण म्हणतो की आपली मुळं आहेत ती कुठेतरी ह्या संत साहित्यात आहेत. ज्ञानेश्वरीची सुरुवातच गणपती बाप्पाच्या आराधनेने झालेली आहे. ओम नमोजे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयं वेद्या आत्मरूप. तर तुम्ही काय सांगाल की एकूणच संत साहित्यामध्ये वेगवेगळ्या संतांनी गणेशाचं वर्णन कसं केलंय? खूप छान प्रश्न आहे हा. कारण आपल्या सगळ्या संत साहित्याचे जे महत्त्वाचे ग्रंथ आहेत त्या सगळ्याची सुरुवात एका सुंदर मंगलाचरणाने होते असं आपल्याला दिसतं. जे आराध्य आहे, जे अत्यंत प्रिय आहे, असं त्या संताने ते रूप वर्णन केलंय. माऊलींची जी ज्ञानेश्वरी आहे त्याचा तर विचार करायलाच हवा, कारण आत्ताच अभिजात भाषा म्हणून आपल्याला जो बहुमान मिळालाय आपल्या मराठी भाषेला, त्यातला तो अभिजात ग्रंथ आहे. कारण 750 वर्ष झाली तरीही माऊलींची ज्ञानेश्वरी ही अजूनही शिरोधार्ह आहे आणि आपण तिची आराधनाच करत असतो. तर माऊलींच्या ज्ञानेश्वरीची सुरुवातच अशी होते की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. हे जे रूप आहे ते माऊलींनी स्वसंवेद्य आत्मरूप असं त्याचं वर्णन केलं. आता हे जे आत्मरूप आहे ते कसं आहे? स्वसंवेद्य याचा अर्थच असा की त्याला कुठल्याही इंद्रिय संवेदनांनी जाणता येत नाही. पंच ज्ञानेंद्रिय नाहीत, पंच कर्मेंद्रिय नाहीत, याच्या पलीकडे असलेलं जे ब्रह्मरूप आहे ते साक्षात या गणपतीचं रूप आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेशू. याचा अर्थ असा की ते जे ब्रह्मरूप आहे ना ते माऊलींना गणपतीच्या रूपात दिसतंय. ज्याचं वर्णन वेदांनाही करता आलं नाही, ज्याचं वर्णन श्रुतीही म्हणाल्या की नेती नेती शब्द न ये अनुमाना, असं ते अरूप अनाम, ज्याला निर्गुण म्हटलं गेलं, निराकार म्हटलं गेलं, ज्याला आदी नाही, ज्याला अंत नाही, ज्याचं वर्णनच कुणाला करता आलं नाही, असं रूप माऊलींना मात्र गणेश रूपात दिसलं. आणि त्या गणेशाचं वर्णन माऊलींनी या ओवीत केलं की अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. ते जेथ एक वटले, शब्द ब्रह्म कवळले,
ते मी या श्री गुरु कृपा नमिले आदि बीज. मग माऊलींना ते रूप कसं दिसलं? ते जे निर्गुण आहे, निराकार आहे असं आपण म्हणतो, कारण ते आपल्यासारख्या सर्वसामान्य जनांच्या कक्षेतच येत नाही. माऊलींच्या कक्षेत मात्र ते आलं आणि त्याचे चरण अकाराप्रमाणे आहेत. उकार उदर विशाल आहे आणि महामंडल मस्तकाकारे आहे. अशा ओमकार रूपी ओमकाराला एकाक्षर ब्रह्म म्हटलं गेलं. त्या एकाक्षर ब्रह्माच्या रूपात माऊलींना ते जे शब्द ब्रह्म आहे, ते जे मूळ आदि बीज आहे, ते ह्या गणपतीच्या रूपात दिसलं. ओमकार स्वरूप गणपतीच्या रूपात दिसलं. आणि म्हणून माऊलींनी त्यांच्या ग्रंथाची सुरुवात त्या आदिबीजाला नमन करून केली. दुसरी गोष्ट यातली अशी की माऊलींना ओंकार रूपात तो दिसला, तो शब्द ब्रह्म रूपात दिसला. का वाटलं असेल शब्द ब्रह्माची उपासना करावी अशी? कारण माऊलींना वाघयज्ञ साकार करायचा होता, ज्ञानेश्वरी सांगायची होती, शब्दांचं एक विशाल भांडार तुमच्या माझ्यासाठी खुलं करायचं होतं. म्हणून जे आदिबीज आहे, शब्दांचं जे मूळ रूप आहे, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, असं समर्थांनी सुद्धा म्हटलं नाही का? त्यामुळे जो मुळारंभ आहे त्या मुळारंभाचं हे वर्णन आहे. अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. आणि मग त्या शब्द ब्रह्माला शब्द आदि बीजाला जेव्हा त्यांनी वंदन केलं, बीजाची एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक बीजाच्या अंतरंगात एक सुप्त शक्ती आहे की ते जर का पेरलं गेलं तर त्याच्याच गुणवत्तेची 1000 बीज त्याच्यापासून निर्माण होतात. मक्याचं एक कणीस निर्माण करण्यासाठी एक बीज पुरेसं असतं आणि मग 1000 बीज तशी निर्माण होतात. त्याप्रमाणे वेद, श्रुती, स्मृती, पुराण या सगळ्यांचं जे आदिबीज आहे त्याच्यापासून ज्ञानेश्वरीपर्यंत येताना आपण बघतो की 4 वेद होते, मग 18 पुराण होती, मग अनेक कथा निर्माण झाल्या, उपकथा निर्माण झाल्या, रामायण महाभारत निर्माण झालं, गीता निर्माण झाल्या. आणि त्याच्यानंतर गीतेच्या 900 श्लोकांना मराठीकरण त्याचं करण्यासाठी माऊलींनी 9000 ओव्यांची रचना केली, ती ज्ञानेश्वरी होती. म्हणजे बघितलं तर त्या आदिबीजापासून ह्या 9000 ओव्यांचं एक सुंदर ज्ञान भांडार आपल्यासाठी निर्माण झालं आणि माऊलींचा वाघयज्ञ सिद्ध झाला. पण मुळात मात्र हे जे गणपतीचं रूप माऊलींनी सांगितलं, माऊलींनी जे वर्णन केलं, ते मात्र निर्गुण निराकार रूपातलं गणपतीचं वर्णन आहे. आता माऊलींनी केलेलं वर्णन इतकं छान आहेच, पण याबरोबर इतर संतांनी सुद्धा आपल्या गणपती बाप्पाचं खूप वेगळ्या पद्धतीने वर्णन केलंय. तर ते कसं आहे हे सुद्धा मला वाटतं मृण्मयी आपण त्यांच्याकडून ऐकूया. हो, अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीयेला, ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, तो हा गजानन मायबाप. तुकारामांचा हा अभंग आहे. पुन्हा तेच आपल्याला दिसतं की हा जो निर्गुण निराकार जे ब्रह्म आहे ते अकार उकार मकार अशा रूपात साक्षात प्रकटलं, असं तुकारामांनी सुद्धा म्हटलं. खरंय, मला वाटतं म्हणजे संत जरी वेगवेगळे असले तरी आपल्या बाप्पासाठीचा धागा मात्र सगळीकडे समान दिसतो. आणि म्हणूनच गेले 10 दिवस इतकं छान आपल्याकडे गणपती बाप्पाचा हा सोहळा आपण साजरा करतोय आणि इतक्या छान पद्धतीने हे सगळं सुरू आहे. आणि आज अनंत चतुर्दशी आहे. तर मला वाटतं आपण पुढच्या प्रश्नाकडे येण्याआधी मला असं वाटतं की संत एकनाथांनी देखील एकनाथी भागवताच्या सुरुवातीलाच असं लिहिलेलं आहे, ओम नमन श्री एकदंता, एकेपणे तूची आता, एकी दावीसी अनेकता, परी एकात्मता न मोडे. आणि मला वाटतं की पूर्ण आपल्या भारतीय संस्कृतीचं सार ह्याच्यामध्ये आहे. ते वाचताना मला असं वाटत होतं की आपल्या देशात जशी विविधता आणि विविधतेमधून एकता आहे, समान धागा जो आहे, खरंच तर तो सगळा ह्या गणेशाच्या रूपाने आज आपल्याला दिसतो, साकार होताना दिसतो. किती म्हणजे मला असं वाटतं ह्या संतांचं ते द्रष्टेपण आहे, खरंच आहे की किती पुढचं त्यांना दिसत होतं. खरंय. मगाशी तुझा उल्लेख केलास की अथर्व शीर्षाचा उल्लेख झाला. अथर्व शीर्षात एक ऋचा येते बघ की ऋतम वचमी सत्यम वचमी. हे जे गणपती रूप आहे हे साक्षात ब्रह्म आहे, हे तर अथर्व शीर्षानेही सांगितलं. अथर्व शीर्षाने सांगितलं ऋतम वचमी सत्यम वचमी. ऋत म्हणजे पण सत्य आणि सत्य म्हणजे ही सत्य. दोनदा सांगण्याची गरज काय होती अथर्व शीर्षाला? असा विचार येतो की ते साक्षात ब्रह्मरूप आहे, हे पुन्हा पुन्हा का सांगावं लागावं. मला माझ्या गुरुजींनी दिलेलं एक उदाहरण ह्याच्यामध्ये आठवतं की ऋत हे थोडंसं काय म्हणायचं त्याला की सार्वकालिक सत्य नसतं. म्हणजे समजा मी असं म्हटलं की आपण मुंबईत राहतोय, मी हिमालयाच्या दक्षिणेकडे राहतेय,
हेही सत्य आहे. बरोबर. म्हणजे हिमालय माझ्या उत्तरेकडे आहे, उत्तरेकडे राहणारा माणूस सांगेल की हिमालय माझ्या दक्षिणेकडे आहे, पश्चिमेकडे राहणारा माणूस सांगेल हिमालय माझ्या पूर्वेला आहे, पूर्वेकडे राहणारा माणूस सांगेल हिमालय माझ्या पश्चिमेला आहे. चारही विधानं सत्य आहेत, पण ती ऋत आहेत. आणि सत्य ह्याचा अर्थ असा की ते सार्वकालिक सत्य होऊन जातं. अग्नीत हात घातला तर तो भाजणार आहे, त्याला दाह होणार आहे. हे सार्वकालिक सार्वजनिक सत्य आहे. म्हणजे त्याच्यात अशी कुठलीही अपेक्षा नाही की डावीकडे उजवीकडे सांगणारा माणूस काही वेगळं सांगेल. खरे, आणि मला वाटतं बाप्पा ही सार्वकालिक आहे. सार्वकालिक आहे. आपण ना एकीकडे ही क्षणचित्र बघतोय, अतिशय उत्साहाने आणि आगमनाने सगळेजण या विसर्जनाच्या कडे ही वाटचाल सुरू आहे आणि आपले गणपती बाप्पा आपल्याला दिसतायत. तर ही सार्वकालिकता कुठेतरी आपल्याला जपायला हवी आणि तो धागा आपण साहित्यातला सांगताय आणि अतिशय सुंदर सांगताय. कारण या ऋचा आत्ता खरं सांगायचं तर याचा अर्थ सांगण्याचीच नितांत गरज आहे. तर आपण नक्कीच याच्या पुढे या अर्थ जाणून घेऊया. खरंय चैताली. आणि आपण बऱ्याचदा असं होतं की संस्कृत सुभाषितं असतात जी शाळेत पाठ करून घेतली जातात आणि अर्थातच त्याचा एक वेगळा फायदा आहेच, पण त्याचा अर्थ जेव्हा आपण जाणून घेतो, उदाहरणार्थ तुम्ही आता ऋतम वचमीचं सांगितलं, तर किती त्यात बारकावे असतात ना, आणि त्या बारकाव्यांमुळे खरोखरच आपल्याला असं वाटतं की किती खोलवर हे सगळं, म्हणजे एका शब्दामध्ये किती अर्थ त्यात दडलेला असतो. आणि आज खरोखरच आपण म्हणतो अनंत चतुर्दशीला आपल्याला दृश्य दिसत आहेत की गणपती विसर्जनाची वेगवेगळ्या ठिकाणी आपण दूरदर्शन सह्याद्री वाहिनी पोहोचलेली आहे, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे कॅमेरे पोहोचलेले आहेत आणि मला वाटतं आता आपण मुंबईची दृश्य पाहतोय आणि मुंबईहून आता असंख्य गणपतींचं विसर्जन होत आहे आणि आता आपण लालबागचं दृश्य आपण पाहतोय. मॅडम काय सांगाल, तुम्ही स्वतः त्या भागामध्ये अनेक वर्ष गिरगावात राहताय, तर ह्या लालबागच्या गणपतींचं वैशिष्ट्य म्हणा किंवा ते परंपरा काय सांगाल? लालबागची मूर्ती ही खरंच भक्तांना अतिशय आकृष्ट करून घेणारी आहे. प्रत्येक गणपती हा तसाच आहे, कारण हे एक काय म्हणायचं त्याला परमप्रिय असं दैवत आहे. पण तरीही लालबागचा राजा येतोय म्हटल्यावर जे काही चैतन्य आमच्या ह्या भागामध्ये असतं ते अवर्णनीय आहे. म्हणजे मी अगदी लहानपणापासून लालबागच्या राजाला, मग तो आमच्या गिरगावातल्या रस्त्याने जेव्हा 7 वाजता जायचा, 9 वाजता जायचा, आता तो रात्र उलटून गेल्यानंतर जातो, पण तरीही लोकांचा तो समुद्रावर पोहोचेपर्यंत लोकांचा जो जनसागर आहे तो अजिबात आटत नाही. तो तसाच त्या आपल्या लाडक्या दैवताला बघण्यासाठी अत्यंत आतुर असतो. कितीही गर्दी असू दे, राजा कुठपर्यंत आलाय अशी एक चर्चा आमच्या भागात असतेच की मग कधी घरातनं बाहेर पडायचं, ते राजा कुठपर्यंत आलाय, लालबागचा राजा कुठे आहे हे बघत बघतच लोक आपापला मार्ग चौपाटीकडचा घेत असतात. आणि तुम्ही म्हणलात ती गर्दी, तो उत्साह आपल्याला या चित्रांच्या माध्यमातून बघायला मिळतंय. म्हणजे पाऊस असू दे, काही असू दे, पण तो जो उत्साह आहे लोकांचा सळसळता, तो या आपल्याला मला वाटतं क्षणचित्रांच्या माध्यमातून बघायला मिळतोय आणि आपली वाहिनी थेट पोहोचवते. कारण घर बसल्या सगळ्यांना हे बघायला मिळतंय, कारण प्रत्येक भक्त हा तिथपर्यंत जाऊ शकत नाही, तरी अनेक भाविक तिथे जातात. पण ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा अगदी जवळून लालबागच्या राजाचं दर्शन होतंय असं मला वाटतं. खरं घर बसल्या. आणि आपण पाहतोय की अगदी लालबागच्या छोट्या छोट्या गिरगावच्या गल्ल्या आहेत. आपण बघू शकताय की आता लालबागचा राजा बाहेर निघतोय. आपण पाहतोय की ही जुनी मुंबई आहे आणि अतिशय छोट्या जागेतून छोट्या गल्ल्या आहेत, पण तरीही त्या अशा अक्षरशः दुथडी भरून वाहत आहेत माणसांनी आणि भक्तांनी. आणि हा परमप्रिय असं म्हणता येईल की सगळ्या मुंबईकरांचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि संपूर्ण मराठी जनांचा हा अतिशय मनात ज्यांनी ठाव घेतलेला आहे तो मनाचा राजा म्हणजे लालबागचा राजा. लालबागच्या राजाची दृश्य आपण पाहतोय मला वाटतं. आणि आज खरंच आपण भरून पावलोय की आपल्याला जवळ स्टुडिओतून ही दृश्य बघता येत आहे आणि अनेक प्रेक्षक सुद्धा ही दृश्य बघतायत. आपल्याला ती कमान दिसते आणि तो आत्ता लालबागचा राजा मला वाटतं सकाळपासूनच खरं तर विसर्जनाची तयारी सुरू होते, सकाळी 9 पासून. आणि सगळ्या या भक्तांच्या आपल्या उल्हासामुळे अगदी वाजत गाजत, त्यामुळे अगदी हळूहळू लालबागचा राजा बाहेर पडताना आपल्याला दिसतो. आत्ता कुठे तो कमानीच्या इथे आलाय. इतका आनंद होतो ना की लालबागचा राजा, मी स्वतः गिरगावात राहते,
त्यामुळे गिरगावातनं जेव्हा राजा समुद्राकडे त्याचं प्रस्थान ठेवत असतो तेव्हा खरंच आधीच गिरगाव हे उत्साहप्रिय आहेच. सगळीच मुंबई, सगळाच महाराष्ट्र या उत्सवासाठी ते अत्यंत आतुरलेला असतो. पण तरीही लालबागचा राजा जेव्हा आपल्या घरावरनं पुढे मार्गक्रमण करत असतो तेव्हा असंच वाटतं की पुन्हा एकदा अथर्वशीर्षाचा उल्लेख असा की त्वमेव केवलम कर्तासी, त्वमेव केवलम धर्तासी, त्वमेव केवलम हर्तासी, त्वमेव केवलम खल्विदम ब्रह्मासी. ते साक्षात ब्रह्मरूप आहे आणि ते तुमच्या माझ्यासाठी म्हणजे सृष्टीचा तो निर्माण करता आहे, पालन करता आहे, तो लय करताही तोच आहे. असं असलेलं ब्रह्मरूप जे आपल्या दृष्टीच्या पलीकडचं आहे ते साकार होऊन आपल्यासाठी आलं. ही किती मोठी गोष्ट आहे ना की ते सगुण रूपांमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. आणि असं सगुण साकार रूप जेव्हा ह्या सुंदर मूर्तीच्या माध्यमातून आपण बघतो तेव्हा खरंच डोळ्याचं पारणं फिटतं आपल्या, असंच वाटतं. अगदी बरोबर म्हणालात तुम्ही की डोळ्याचं अक्षरशः पारणं फिटतं. आणि चैताली खूप छान छान ह्या बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागात गाणी आहेत, कविता आहेत, आरत्या आहेत आणि काही अतिशय ज्या आपण म्हणतो की नेहमी आपल्या कानावर पडणाऱ्या काही आरत्या असतात, गाणी असतात. आणि काही गाणी असतात ती फार अशी रेअर असतात नाही का, क्वचित आपल्याला ऐकायला मिळतात, फार ऐकलेली नसतात. तर अशी एक आरती माझ्याकडे कदाचित अपर्णाताई येण म्हणून ते तू ऐकली नसशील तर एक छोटासा कडवं म्हणते. जय देव जय वक्रतुंडा, सिंदूर मंडित विशाळ सरळ भुजदंडा, प्रसन्न भाळा विमला कर घेऊन कमळा, उंदिर वाहन दोंदिल नाचसी बहुलीळा, ऋण झुण करीती घागरिया गोळा, सताल सुस्वर गायन शोभित अवलीळा. जय देव सारे गम पधनी सप्त स्वर भेदा, धिनकट मृदंग वाजती गती छंदा, तातत थैया करसे आनंदा, ब्रह्मादिक अवलोकिती तव पदारविंदा. जय देव. आपण सुख करता दुःख करता नेहमी ऐकतो, पण मला वाटतं ही अतिशय प्राचीन आरती आहे. आणि अनेक कोकणामध्ये खरं सांगायचं तर गणेश उत्सवाचं वातावरण हे वेगळं असतं आणि तिथे जो गजर म्हटला जातो किंवा ज्या आरत्या गायल्या जातात ह्या प्राचीनही आहेत आणि अतिशय उत्तम सुद्धा आहेत. मला वाटतं ही त्यातलीच एक थोडीशी जुनी न ऐकलेली आरती. तर काय वाटतं म्हणजे या आरतीवरून काय सांगशील? फार सुरेख, एक तर तू फार सुरेख गायलीस चैताली. आणि कुठलीही आरती असो त्याचा गोडवा जो आहे तो कानांना खूपच वेगळा असतो, कारण तो थेट आपल्या हृदयाला स्पर्शून जाणारा असतो. अशी अनेक गाणी, आरत्या आपल्याकडे आहेतच. आणि आज अनंत चतुर्दशीचा दिवस आहे आणि आपण क्षणचित्र आपल्याला दिसतंय. चिंचपोकळीचा आपल्याला गणपती दिसतोय. हाही गणपती मला वाटतं की 100 वर्षांहून अधिक परंपरा ह्या गणपतीला आहे आणि अतिशय सुरेख मूर्ती गणपतीची, गणेशाची आपण पाहतोय. आणि आपण मूर्ती घडवताना पण बघ ना त्याचे डोळे म्हणा किंवा त्याच्यावरची वस्त्र, म्हणजे तो जो मूर्तिकार आहे तो किती कौशल्याने हे सगळं करत असेल. आपल्याला इतकं सुंदर हे चित्र बघायला मिळतंय आणि क्षणचित्र दिसत आहेत. आणि ही अशी अनेक, मला वाटतं की मुंबईमध्ये विशेषतः गिरगाव बाजूला, गिरगाव म्हणा, चिंचपोकळी म्हणा, की जिथे 100 वर्षांहून अधिक परंपरा असलेले गणपती बाप्पा आहेत. जे आपण आता चिंचपोकळीचा गणपती बघतोय की जो ही एक अतिशय मोठा गणपती, अतिशय ज्याला आपण म्हणू शकतो की अनेक वर्षांपासूनचा गणपती आहे आणि भक्तांच्या आराधनेला धावणारा असा हा गणपती बाप्पा आपण पाहतोय. आणि त्याच्या विसर्जनाची आता सध्या लगबग सुरू आहे, ती जी तयारी सुरू आहे. हो ना, ती जी आराधना आहे ना ती आता तू म्हणालीस तसं की आरतीतनं आपल्याला खरंच ती सार्वजनिक रीतीने सगळ्यांनी एकत्र येऊन टाळ वाद्यांच्या गजरात आरती करणं हा किती सुंदर सोहळाच असतो आपल्या प्रत्येकाच्या घरातला. ही सुंदरच आरती तू सांगितलीस, पण त्याबरोबरीने ना ज्या आरतीशिवाय आपल्या कुठल्याही कार्यक्रमाची म्हणजे धार्मिक कार्यक्रमाची सुरुवातच होत नाही, ती जी सुखकर्ता दुःखहर्ता ही जी आरती आहे ती आरती समर्थ रामदासांनी लिहिली आहे. वास्तविक समर्थांच्या तर खूपच आरत्या प्रचलित आहेत. म्हणजे लवथवती विक्राळा ही त्यांचीच आरती आहे, कृष्णा नदीची आरती आहे, त्यांनी सगळ्या दशावतारांच्या आरत्या लिहिलेल्या आहेत. अशा वेगळ्या आरत्या त्यांच्या साहित्यात आपल्याला बघायला मिळतात. मला वाटतं आता चिंचपोकळीच्या राजाचं दर्शन होताना पण तिथे आरतीच करताना आपल्याला दिसतायत. म्हणजे किती योगायोग आहे आपण बोलतोय. हो ना.
फक्त आपण एक लक्षात ठेवूया, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, असं आपण म्हणतो. खरं त्याचा थोडासा आपण त्या चालीत लईत ते म्हणतो ते छानच आहे, पण त्याच्या बरोबरीने सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम. बर, विघ्नाची वार्ता जो जिचं निराकरण करतो आणि जो प्रेम पुरवतो, असा तो आमचा बाप्पा आहे. त्याची ऐतिहासिक ह्या आरतीची पार्श्वभूमी बघितली तर अफजल खानाचं संकट महाराष्ट्रावर चालून येत होतं आणि त्या वार्ता महाराष्ट्रापर्यंत पोहोचत होत्या की अफजल खान निघालाय. तर ही वार्ता विघ्नाची नुरवली जाईल, तिचं निराकरण होईल असं सांगणारी आरती समर्थांनी लिहिली. आणि तुम्ही त्यावेळची ती असं म्हणालात की ऋत म्हणजे त्यावेळेचं खरं तर ते सत्य होतं, पण ते आजही आपण अगदी तो तुम्ही जो संदर्भ सांगितला तो मला वाटतं प्रत्येक वेळी आरती म्हणताना आता लक्षात राहील. आपण पाहतोय की गिरगावची काही दृश्य आपण पाहतोय. गिरगावमध्ये अनेक गणेशोत्सव मंडळं आहेत आणि प्रत्येक गणेशोत्सव मंडळाचा एक वेगळा उत्साह असतो, सळसळता उत्साह असतो. कुठेतरी एक मला वाटतं की बारीकशी स्पर्धाही असते की आमचा बाप्पा हा सगळ्यात श्रेष्ठ. जरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांचा बाप्पा हा खरं तर एकच असतो, पण तरीही त्या उत्सवापुरता त्या उत्साहापुरता मात्र प्रत्येकाचा वेगळा असा एक स्वतःचा बाप्पा असतो. आमच्या मंडळाचा बाप्पा असतो, तसे गिरगावच्या काही मंडळांचे बाप्पा आणि प्रत्येक वेगळे पण दिसतंय. बघ चैताली, आता हा सगळीकडे फिरणारा बाप्पा दिसतोय. म्हणजे जसं आपण म्हणतो की देवाचं लक्ष हे सगळीकडे चौफेर आहे आणि ते दृश्य माध्यमातून आज आपण पाहतोय की बाप्पा सगळीकडे सगळ्या भक्तांना, चारी बाजूनी पसरलेल्या भक्तांना तो आशीर्वाद देतोय. खरंय. आणि मला वाटतं आता तू म्हणालीस तसं की स्वतःचा असा एक बाप्पा असतो. अपर्णा ताई, मगाशी तुम्ही उल्लेख केलात गिरगावातल्या तुम्ही आहात आणि आपण गिरगावचेच दृश्य बघतोय. काय वाटतं गिरगाव बद्दल आणि विशेषतः गणपतीबद्दल? गिरगाव आणि गणपती हे तर खरं तर कुठलाही सण आणि समारंभ आणि गिरगाव हे एक अतूट असं नातं आहे. कारण अगदी श्रावण महिन्यापासून गोकुळाष्टमीपासून होळीपर्यंत त्याच्यात गणपती, नवरात्र सगळेच सण आले. गिरगावात अतिशय जल्लोषाने साजरे होतात आणि खरंच सगळ्या सणांची मजा जर का घ्यायची असेल तर मी आवर्जून सगळ्यांना सांगते की आमची गिरगावची गुढीपाडव्याची शोभायात्रा असेल, ती तर आता ग्लोबल होऊन गेली आहे, इतकी मोठी झाली आहे. त्यामुळे असे सगळे सण गिरगावात फारच सुंदर पद्धतीने साजरे होतात. तसाच गणेशोत्सव पण आत्ता मृण्मयी त्यांनी उल्लेख केला तसं की अनेक उत्सव हे शताब्दी पार करून पलीकडे गेलेत. कारण बघितलं तर आजपासून 100-125 वर्षापूर्वींचं गिरगाव म्हणजे आपल्या स्वातंत्र्याच्या पलीकडचा काळ होता, अलीकडचा काळ होता. आणि त्यावेळेला स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी म्हणून जे वेगवेगळ्या स्तरांवरती प्रयत्न केले गेले, त्याच्यात लोकमान्यांना अपेक्षित असलेला उत्सव हा धार्मिक उत्सव तर खराच, पण तो राष्ट्रप्रेमींचा उत्सव हवा. धार्मिक कारणासाठी म्हणजे लाडक्या गणपती बाप्पासाठी सगळ्यांनी एकत्र तर यावं. आपापल्या सगळ्या जाती, पंथ, आराधना असलेली दैवत ह्या सगळं काही काळापुरतं विसरून सगळ्यांनी एकत्र यावं. मग त्याच्यासाठी उत्तम माध्यम काय तर गणपती बाप्पा. त्यामुळे गणपतीच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र मोठ बांधण्याचं एक खूप मोठा द्रष्टेपण लोकमान्यांच्या विचारात होतं. आणि मग ह्याला राष्ट्राच्या कल्याणाकरता, राष्ट्राच्या स्वातंत्र्याकरता त्याची मोठ बांधणं एका विचाराने आलेल्या माणसांना विशिष्ट विचाराकडे क्रियान्वित करता येतं. मुळात आधी लोक एकत्र तर आली पाहिजेत, म्हणजे केवढं मोठं द्रष्टेपण होतं. त्यामुळे गिरगावात सांगायची गोष्ट अशी की गिरगावात 125 वर्षापूर्वी हे गणेशोत्सव लोकमान्यांच्या हस्ते स्वतः सुरुवात केली गेली. जसे पुण्यात झाले तसे मुंबईतले गणेशोत्सव हे गिरगावात सुरू झाले. नक्कीच. आणि ती परंपरा लाभलेली आपण पाहतोय की भक्तांचा अक्षरशः आपण म्हणतोय की मोठ्या संख्येने आज इथे आलेले आहेत. आणि हे असताना पण बघ ना, म्हणजे कुठेही लोकांचा जाण्या येण्याचा मार्ग अतिशय व्यवस्थित शांतपणे सुरू आहे तो सोहळा. कुठेही त्याच्यामध्ये गडबड नाही, गोंधळ नाही. अतिशय सुंदर रीतीने गिरगावातून मला वाटतं ही मिरवणूक पुढे चालली आहे. आणि किती उत्साहाने लोक येत आहेत ना, म्हणजे त्यात तरुणाई आहे, लहान मुलं आहेत. आणि आजच्या युगात जिथे आपण म्हणतो की तंत्रज्ञान आपल्यावर हावी झालेलं आहे, तर अशा ठिकाणी देखील हा उल्हास आणि हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जे खालचं चित्र पाहिलं तर मला असं वाटतं की
अक्षरशः ही गर्दी बघून पण डोळे दिपून जातील असे चित्र आपल्याला दिसते. आणि आता अपर्णाताईंनी उल्लेख केला की जी एकजूट तेव्हा अपेक्षित होती तीच मोठ बांधणी आत्ताही कुठेतरी दिसतेय. अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे पोहोचलेले आहेत आजच्या या अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने. अपर्णाताई, तुम्ही आता उल्लेख केलात की 125 वर्षांचा गणपती, अनेक तसे गणपती आहेत, त्यातलाच एक गणपती आहे बेडेकर गणपती, तर त्याच्याबद्दल सांगा ना आम्हाला. बेडेकर सदनचा आमचा जो गणपती आहे यावर्षीचा आम्ही 125वा म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करतोय. बरोबर 125 वर्षापूर्वी म्हणजे 1901 सालापासून आम्ही तो धरतोय, पण खरं तर त्याची स्थापना 1895 साली झाली. पण मधल्या काही कारणाने खंडित झाला होता उत्सव म्हणून 1901 सालापासून धरलं. आता हे 125वे वर्ष आहे. त्यासाठी आपलं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. आणि ही गोष्ट आम्हाला ऐकायची की ही वाटचाल कशी झाली, पण तत्पूर्वी अशी काही क्षणचित्र आपल्याला दिसत आहेत वेगवेगळ्या ठिकाणची. पुणे आहे, नागपूर आहे, मुंबई आहे, की फक्त मुंबईतच नाही तर सगळीकडेच प्रचंड उत्साहाने एकंदर हे विसर्जन सोहळा आपल्याला दिसतोय. मला वाटतं या निमित्तानं अनेक पथकं सुद्धा याच्यात समाविष्ट असतात. ढोलताशा पथक असतं, अनेक शाळकरी मुलं जी लेझिम खेळत असतात त्यांचा एक समावेश असतो. ते हा उत्साह कुठे कमी पडणार नाही याची प्रत्येक जण नेहमी काळजी घेत असतो या निमित्ताने. आणि आता तुम्ही बेडेकर सदनचा तुम्ही जसं सांगितलं की 125वे वर्ष पूर्ण केलं, तसंच एक सांगलीचा एक सांभारे गणपती असतो चैताली, 126 वर्ष त्याला पूर्ण झालेली आहेत. आणि ही मूर्ती आहे ही पूर्ण लाकडाने बनवलेली मूर्ती आहे, त्याचं विसर्जन होत नाही, पण ही पूर्ण लाकडी आणि जवळजवळ 1.5 टनाची ही मूर्ती आहे. तर असे अनेक, मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रभर अशा अनेक गणपतींची आराधना केली जाते. वेगवेगळ्या स्वरूपात हा गणपती असतो. तसंच सांगलीकडेच एक गणपती असतो, तो कागदाच्या लगद्यापासून बनलेला असतो आणि त्यालाही जवळजवळ 200 वर्षांची परंपरा आहे. तर आपण हे सगळं जेव्हा आपण पाहतो, ही विविधता पाहतो, तेव्हा अक्षरशः अचंबित व्हायला होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये किती वेगवेगळ्या पद्धतीने गणपती असतात आणि असू शकतात. हा जेव्हा परंपरांचा उल्लेख होतो ना की आमची 125 वर्षाची, आमची 100 वर्षाची, त्यावेळेला मला आवर्जून एक वाटतं की तो 67वं पाऊलही महत्त्वाचं असतं, 72वंही असतं आणि 17वं सुद्धा असतं. बरं का, आपण साजरा करताना 25, 50, 75, 100, 125 असं जरी म्हणत असलो तरी त्या मधल्या काळामध्ये असलेल्या पिढीने यासाठी तन मन धनाने काही ना काहीतरी आपलं योगदान दिलेलं असतं. म्हणजे असं म्हणताय, कारण 67वं पाऊल पडल्याशिवाय 68वं पडणारच नाहीये. त्यामुळे शताब्दीकडे आपण कुठलाही एक आकडा इथला चुकला तरी आपल्याला शताब्दी गाठता येणार नाहीये. त्यामुळे म्हटलं तर प्रत्येक पाऊल ह्या परंपरेतलं फार महत्त्वाचं असतं. खरंय खरंय, खूप महत्त्वाचा तुम्ही मुद्दा सांगितलात की आपण आकडे सांगतो मोठे मोठे, अर्थातच त्याचा अभिमान आपल्याला आहे, पण त्यातल्या प्रत्येक पाऊल महत्त्वाचं आहे. आता आमचा जो बेडेकर सदन शांताराम चाळ मालिनी ब्लॉक्स हा जो उत्सव आहे 125वा, त्याला परंपरा तर ऐतिहासिक आहे. कारण आमच्या पटांगणामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्व काळात लोकमान्यांच्या अध्यक्षतेखाली 14 सभा झाल्यात. इतर सभा म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या सभा एकूण 42 सभा झाल्यात. 40 स्वातंत्र्य सेनानी आमच्या पटांगणामध्ये येऊन गेलेत. आणि आमच्या शताब्दीच्या वेळेला म्हणजे गणेशोत्सवाच्या शताब्दीच्या वेळेला लोकमान्य टिळक भाषण करतायत, ॲनी बेझंट आहेत, त्याच्या बाजूला गांधीजी आहेत असं, आणि बॅरिस्टर जिना आहेत, असं एक जुनं छायाचित्र जे 16 जून 1918 रोजी काढलं गेलं आहे. मुळात 1918 साली छायाचित्र काढावं एखाद्या सभेचं, इतकी ती सभा महत्त्वाची होती. आणि ते छायाचित्र मिळाल्यानंतर त्या शताब्दीनंतर ह्या 25 वर्षामध्ये आम्ही त्या सगळ्याचा ढांडोळा घेतला इतिहासाचा, आणि त्याच्यावरनं शांताराम चाळीची स्मरणगाथा नावाने एक ऐतिहासिक संशोधनात्मक पुस्तक प्रकाशित केलं, त्याची डॉक्युमेंटरी केली आणि एक ऐतिहासिक दस्तावेज त्याचा आम्ही निर्माण केला. नक्कीच नक्कीच. आपल्याला आपण पाहतोय क्षणचित्र मुंबईचा राजा, गणेश गल्लीचा मुंबईचा राजा आपण पाहतोय. आणि आपण पाहताय की खरोखर किती वैविध्य ह्या सगळ्या मूर्तींमध्ये आहे. प्रत्येक मूर्ती आपल्याला काहीतरी वेगळं सांगतेय, तिच्या देहबोलीतून देखील वेगळं सांगतेय हे आपल्याला दिसतंय. आणि भक्तांची आरास असं म्हणता येईल की इतक्या मोठ्या संख्येने आज सगळे भक्तगण उपस्थित आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी. अनेक गणपती आहेत, अगदी आकाराने लहान आहेत, मोठे आहेत. अतिशय काही मोठ्या मूर्ती आपल्याला माहिती आहेत की मुंबईमध्ये असतात. आणि प्रत्येक, मला वाटतं की गावचं एक वैशिष्ट्य असतं नाही गणपतींचं,
म्हणजे जसं मुंबईत आपण पाहतो की खूप मोठ्या मोठ्या मूर्ती असतात, तोच आपण जर पुण्यातला गणपती पाहिला तर मूर्ती लहान असतात तिथे त्या मानाने, पण तिकडची जी आरास असते किंवा देखावे असतात पुण्याचे, किंवा काहीतरी एक सूत्र घेऊन तिथे देखावा तयार केलेला असतो, ते फार वेगळं असतं. आत्ता आपण सध्या मुंबईची क्षणचित्र पाहतोय आणि मुंबईचे गिरगावातले मुख्य मुंबईतले गणपती यांची विसर्जन यात्रा सुरू झालेली आहे आणि प्रत्येकाच्या मनात हेच बोल आहेत की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. मला वाटतं हा एक उत्साह त्याच्याच निमित्ताने येतो की बाप्पा आता पुढच्या वर्षी परत यायचंय, लवकर यायचंय. आणि तुम्ही म्हणालात तसं की ती परंपरा तेव्हाच सुरू राहू शकते जेव्हा तो उत्साह परत असतो की बाबा पुढचं वर्ष येणार आहे, आता काय करायचं. म्हणून ते तू म्हणालीस तसं की अनेक गणपतींची जी आरास केली गेली ती सुद्धा इतकी वैविध्यपूर्ण केली गेली की काही ठिकाणी अष्टविनायकांपैकीचा एखादा देखावा असेल, काही ठिकाणी आपल्याकडच्या खरंय स्वातंत्र्य सेनानींचा एखादा आराशीच्या बद्दलचा एखादा देखावा असेल. असे वैविध्यपूर्ण देखावे, वैविध्यपूर्ण मूर्ती आणि प्रचंड उत्साह ही क्षणचित्र बघताना तो जाणवतोय की बाप्पाला निरोप द्यायचा आहे, पण निरोप देताना असा द्यायचा आहे की त्याने पुढच्या वर्षी लवकर परत यावं. हो ना. आणि आपण, मला वाटतं की हा एकमेव असा उत्सव असावा का की निरोप देताना देखील आपण इतक्या उत्साहाने देतो. म्हणजे खरं तर कुठेतरी मनात जेव्हा विसर्जन होतं तेव्हा अनेकांच्या डोळ्यात पाणी दाटलेलं असतं की 10 दिवस बाप्पा तू आमच्या घरी आलास, किंवा आमच्या जवळ आलास, आमच्या सोसायटीमध्ये आलास किंवा आमच्या भागामध्ये आलास, आणि त्यानंतर विसर्जन होताना ते डोळ्यातलं पाणी अनेकांच्या डोळ्यातून लपत नाही. पण तोपर्यंत म्हणजे जी विसर्जन यात्रा असते ना ती मात्र अगदी उत्साहात अशी आपण साजरी करतो. सुद्धा सद्गदित होत असेल की आपल्याला सोडून जाताना, आणि तोही विचार करत असेल की नाही मला ह्यासाठी हे जे डोळ्यातलं पाणी येऊन जे आपल्याला निरोप दिला गेलाय त्यासाठी मला लवकर येणं पुनरागमन आहे याच्या, असं म्हणूनच आपण त्याला अक्षता वाहत असतो. त्यामुळे तो लवकर येतो. नक्कीच. आपण गणपती म्हणतो तेव्हा गौरी गणपती हे अगदी ओघानेच येतं. अनेकांच्या घरी गौरी येत असतात आणि ते कुठेतरी एक माहेर वाशिणीचं रूप असतं. माहेर हे प्रत्येक मुलीला ती कितीही मोठी झाली तरी खूप जवळचं असतं. तर त्या निमित्ताने अपर्णाताई तुम्ही काय सांगाल की गौरींबद्दल? एक ना जुन्या पिढीची एक म्हण होती की माहेरचा कावळा आला तरी कौतुक होतं. आता वास्तविक तो कावळा काही माहेरचा असं सांगता येत नाही, पण तरी माहेर म्हटल्यानंतर ते जे कौतुकानी सासरी गेलेल्या मुलीच्या मनामध्ये जे असतं त्याच्यात हे जे गौरीचा हा जो सण आहे त्या खरोखरच माहेरवाशिणी म्हणून येतात. त्यामुळे आपल्याकडे गणपतीच्या दिवसामध्ये माहेरवाशिणींना बोलवून त्यांच्या आवडीची पक्वान्न करून त्यांना हळदी कुंकू देऊन असा सगळा तो साजरा करायची पद्धत आहे. महाराष्ट्रात आपण साधारण बघितलं ना तर उभ्याच्या मुखवट्याच्या गौरी सगळीकडे खूप छान, त्या ज्येष्ठा आणि कनिष्ठा असे त्यांची नावं आहेत, त्या दोघी जणी असतात आणि त्यांचं अनेक पक्वान्न करून त्यांचं गौरी जेवण हा मोठा सणच असतो त्या घरातल्या प्रत्येकासाठी. त्यामुळे त्यांचं कौतुक होतं. त्यांना खूप छान सुंदर साड्यांनी सजवलं जातं, दागिने अलंकार अर्पण केले जातात, नैवेद्य अर्पण केले जातात. त्यामुळे अशा ह्या ज्येष्ठा कनिष्ठा फारच सुंदर पद्धतीने साजऱ्या होतात. फक्त माझ्या एका मैत्रिणीकडनं मला समजलेली माहिती, संशोधनातनं समजलेली माहिती अशी की कोकणात मात्र कोकणस्थांच्याकडे खड्याच्या गौरी असतात. तिला कधीतरी मी विचारलं होतं का ग, आम्हालाही असं सगळं कौतुक करायची गौरीची खूप हौस आहे, आपल्याकडे ह्या अशा खड्याच्या रूपात त्या गौरी का? तर तिने मला असं सांगितलं होतं, ती इतिहासाची अभ्यासक आहे, ती मला असं म्हणाली होती की पूर्वीच्या काळामध्ये समुद्र मार्गाने सगळा व्यापार व्हायचा, येणं जाणं व्हायचं आणि चाचेगिरी होत होती, हल्ले होत होते महाराष्ट्रातल्या म्हणजे कोकण किनारपट्टीतल्या देवळांवरती. आजही कोकणामध्ये काही भग्न मूर्ती, काही भग्न देवळं आपल्याला बघायला मिळतात, नाही असं नाही. तर हे हल्ले जेव्हा वारंवार व्हायला लागले तेव्हा अनेकांची म्हणजे त्यावेळेला लोकांच्या असं मनात आलं असेल की ही जी स्त्री रूपातली आपली गौरी आहे, आपली माहेरवाशीण आहे, ते दैवत असलं तरी ती स्त्री रूपात आहे. तिची विटंबना मात्र अजिबात कुठल्याही पद्धतीने होता कामा नये. देवळं भग्न होत आहेत किंवा मूर्तींवरती हल्ले होत आहेत, तर अशा स्त्री प्रतिमेचं, आपल्या दैवताचं अशा प्रकारे विटंबना होऊ नये म्हणून ती पृथ्वी रूपाच आहे. त्यामुळे मातीतनंच 2 खडे उचलले
आणि तिचं पूजन केलं आणि जेव्हा काही असं संकट आलं तेव्हा तिच्यावर पुन्हा पाणी सोडून तिला मातीतच अर्पण केली. खरंय. असं हाही कदाचित एक विचार केलेला आपल्याला दिसतो. नक्कीच आणि नक्कीच. याच्याविषयी जाणून घेण्यापूर्वी मला वाटतं आपण काही दृश्य बघतोय. हो हो, संपूर्ण महाराष्ट्रातली दृश्य आपण पाहतोय. मगाशी आपण बघितलं की जोरदार पाऊस पडतोय आणि छत्र्या घेऊन किंवा छत्र्या न घेता पावसात भिजत सगळेजण गणपतीला निरोप देत आहेत आणि गणपतीवर फुलांचा वर्षाव होतोय, भक्तीचा वर्षाव होतोय. अशी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणची गणपतींची दृश्य आज आपल्याला थेट प्रक्षेपणाद्वारे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे पाहायला मिळत आहेत. अनेकांच्या ठिकाणी आपण पाहतोय की आरत्या सुरू आहेत, काही ती खेळ चालू रांगोळी आहेत. बघ किती सुंदर काढली आहे सुरेख आहे. संस्कार भारती. खरंय, रांगोळी आहे, ढोल ताशांचा गजर आहे आणि मनातला उत्साह देखील प्रत्येकाचा ओसंडून वाहताना आपल्याला दिसतोय. आता जी मूर्ती दिसली ती सुद्धा अनोखी, वेगळ्याच प्रकारची मूर्ती आपण बघितली. खरंय, म्हणजे गणपतीच्या मूर्तींमध्ये इतकं वैविध्य आहे की ह्या तर आपण गणपतीसाठी आणणाऱ्या अशा मूर्ती आहेत, पण बऱ्याचशा अशा मूर्ती असतात किंवा छोटे ज्याला आपण एकमेकांना भेटवस्तू म्हणून देतो गणपती, तर त्यामध्ये देखील आपल्याला किती वैविध्य पाहायला मिळतं. वेगवेगळे आत्ता पाहतोय आपण जी स्क्रीनवर, ती पण एक खूप छान गणपती दिसतीये. इथे पण साधारण एक शंकराच्या रूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पा दिसतोय. आपण महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या घरचा गणपती आता आपण पाहू शकताय. तिथे आता आरती थेट सुरू हे आहे बघायला मिळतंय. आणि खरोखरच आपण इतर अनेक गणपती पाहतोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या घरचा गणपती देखील आज आपल्याला ह्या माध्यमातून, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून आपण तिथे देखील जाऊन पोहोचलेलो आहोत. आणि खरोखरच मुंबईमध्ये ही जी लगबग सुरू आहे, हा जो उत्साह सुरू आहे, आणि आपण पाहतोय की पूर्ण रस्ता भरून गेलेला आहे भक्तांनी आणि गणपतीच्या वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या रूपाच्या ह्या मूर्ती आपल्याला दिसत आहेत आणि सगळेजण त्या भक्तिरसात अक्षरशः न्हावून निघालेले आहेत. मुंबईचा राजा इतका सुंदर. नक्कीच हा भक्तीचा, मला वाटतं ही भक्तीचा सागर लोटलाय असं म्हणायला हरकत नाही. खरंच आहे, खरंच कारण आहे, पाऊस सागरच आहे, आहे. सगळ्यांना माहिती आहे, तरी सुद्धा या पावसात सुद्धा अत्यंत उत्साहाने विसर्जनाकडे एकंदरीत मिरवणूक चाललेली आपल्याला दिसते. आणि गणपती उत्सव हा पावसाळ्यातच येतो आणि असंही म्हटलं जातं का हो आपण आता की अनंत चतुर्दशीला पाऊस पडतोच आणि छान असा मस्त जोरदार पाऊस पडतो. बरोबर. आणि तो गणपती विसर्जनावरती कुठलंही संकट येऊ देत नाही, कारण तो सुख करता दुःख हरताच आहे. त्यामुळे पावसाचा काही ह्या गर्दीवरती किंवा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीवरती काहीही परिणाम होत नाही. असं कुठलंही मोठं संकट घेऊन बाप्पा येतच नाही मुळात. खरंय. मला वाटतं एकीकडे मुंबईची दृश्य बघत असताना आता आपण थेट पुण्यात जाऊन पोहोचलोय आणि आपल्याला पालखीतून सुद्धा एक मिरवणूक दिसतीये गणपती बाप्पाची. मला वाटतं पालखीतून गणपती नेणं हे पुण्याचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. हो. तर काय वाटतं म्हणजे याच्याविषयी अपर्णाताई? एक तर मुळात पुण्यातले गणपती छोटे आहेत ना, म्हणजे 2-3 फुटाची छोटी मूर्ती आहे की जी पालखीत घालून आहे आणि हे परंपरेने आलेलंच आहे. मला वाटतं आणि पुण्यातली आपण दृश्य पाहतोय. महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील आपल्याला ह्या दृश्यांमधून दिसत आहेत. आणि खरोखरच आज मला असं वाटतं की दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीमार्फत ही अनेक दृश्य आज आपण थेट आपल्या घरबसल्या पाहू शकता. हे सगळं थेट प्रक्षेपण आहे हे देखील दर्शकांना मी इथे सांगू इच्छिते. पुढच्या वर्षी लवकर याचा गजर करत आज सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रभर हा गजर सुरू आहे आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातले गणपती आज आपण अगदी घरबसल्या बघू शकतो. तिथली वेगवेगळी संस्कृती, तिथली वेगवेगळी दृश्य हे आपल्याला सगळ्यांना दिसतंय. माननीय नीलमताई गोऱ्हे ह्या देखील आपल्याला दिसत आहेत. आणि खरोखरच बाप्पा हा इतका प्रत्येकाच्या मनातला जो भक्तिभाव आहे तो उचंबळून इथे आलेला आहे. आणि जे आपण विविधतेमध्ये एकता हे जे म्हणतो, तर अशी विविध गणपतीची रूपं पाहत असताना कुठेतरी तो जो भक्तिभाव आहे तो अगदी एक आहे, एक समान आहे हे आपल्याला आणि या दृश्यातून दिसतं. आपण कोण आहोत, लहान थोर मोठे, हा सगळा भेदभाव सुद्धा आपल्याला विसरले तिथे दिसतो की हे सगळेजण विसरून त्या पूर्ण मिरवणुकीत सामील होतात. आणि खरं तर मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. हो, खरंच आहे. आपण पाहताय पुण्याची दृश्य.
पुण्याचा गणपती हा एक वेगळाच मला वाटतं तिकडचा जो माहोल असतो तो एक वेगळा असतो. गणपती उत्सव तिथला एक छान पूर्ण वातावरण जे आहे पुण्याचं ते खूप वेगळं होऊन जातं. तिथे अनेक मानाचे गणपती आहेत. आता आपण पाहतोय की पुण्याच्या देखील छोट्या छोट्या पूर्ण जे मुख्य गाव आहे, मुख्य शहर आहे, तिथे देखील छोटे रस्ते असतात आणि त्या सगळे रस्ते जे दुथडी भरून वाहत असतात. आपण पाहतोय की टाळ्यांच्या गजरामध्ये हा मानाचा दुसरा गणपती असं आता चित्र आपण पाहिलेलं आहे. पुण्याच्या गणपतींचं चित्र, पुण्याच्या गणपतींची दृश्य आता आपण थेट पाहतोय. पालखीतून गणपती विसर्जनाची मिरवणूक निघालेली आहे. सगळेजण अगदी पारंपरिक वेशात आहेत. हा, तू म्हणालीस तसं की स्वरूप जरी वेगवेगळ्या ठिकाणचं वेगवेगळं असलं तरी सुद्धा उत्साह तोच आहे. खरंय खरंय खरंय. एकीकडे मुंबई, एकीकडे पुणे, एकीकडे नागपूर, अशा आपण वेगवेगळ्या ठिकाणचे दृश्य बघत होतो. तर प्रत्येक ठिकाणी लोकांमध्ये असणारा उत्साह कमी झालेला नाही, उलट द्विगुणित दिसतोय आणि त्याच संख्येने लोक उत्साहात सामील झालेत. खरंय. आपण म्हणतोय की आता बऱ्याचदा म्हटलं जातं की हल्ली लोक एकत्र येणं खूप कमी झालंय आणि तो जो एकत्र आपण कितीही वेगवेगळ्या माध्यमांमधून जोडले गेलेलो असलो, अगदी व्हिडिओ कॉलद्वारे किंवा फोनद्वारे, तरीही प्रत्यक्ष एकत्र येणं ही एक वेगळी गोष्ट असते आणि त्याने कुठेतरी आपली आपुलकी वाढते, जवळीक वाढते, स्नेह वाढतो. आणि हा सगळा जो स्नेह आहे तो आपल्याला या गणपती उत्सवातून आज आपल्याला पाहायला मिळतोय. लोकमान्यांनी गणपती सुरू केला तेव्हा त्यांची एक भूमिका होती, पण मला वाटतं की आजच्या युगामध्ये पुन्हा एकदा माणसांना एकत्र आणणारा आणि पुन्हा एकदा माणसांमधला ओलावा जपणारा हा गणपती उत्सव आहे. खरंच आहे. म्हणजे लोकमान्यांच्या वेळेला त्यांची प्रेरणा स्वातंत्र्याच्या प्राप्तीची होती. आता आपल्याकडे सौहार्दाची गरज आहे, एकत्र येण्याची गरज ही आहेच ना, कुठच्याही काळामध्ये आहेच आहे. त्यामुळे गणपती उत्सवाच्या माध्यमातून जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा हा विचार केलाच पाहिजे की इतर दिवस आपण आपल्या घरी आपल्या पद्धतीने असतो, आपली कामं करतच असतो, पण 4 दिवस जेव्हा एकत्र येतो तेव्हा माझ्या शेजारी कोण राहतं, माझ्या समोर कोण राहतं, माझ्या ह्या सगळ्या आपण एका एक्सटेंडेड फॅमिलीचा भाग आहोत. मुळात एक मोठं वसुधैव कुटुंबकम अशी आपल्या संतांची संकल्पना आहे. इतका मोठा विचार आपल्याला करता येईल की नाही मला माहित नाही, पण निदान आपल्या समूहापुरतं तरी आपलं एक कुटुंब आहे. बरोबर. हा विचार गणपती उत्सवातनं समाजापर्यंत पोहोचलाच पाहिजे. इतर वेळी तू तुझ्या घरची आहेस, मी माझ्या घरची आहे, पण इथे मात्र आपण सगळेजण एकत्र येऊन एक आरती करतोय, एक महानैवेद्य करतोय किंवा कार्यक्रम एकत्र करतोय. सगळी बाळगोपाळ मंडळी एकत्र येत आहेत आणि एकत्र त्यांचा उत्सव साजरा करतायत. हा एका कुटुंबाचा भाग होऊन जातो. खरंच आहे. आणि आपलं दूरदर्शनचं देखील एक मोठं कुटुंब आहे. नक्कीच गिरगावमधली ही आपण दृश्य पाहिली, संवादही ऐकला आणि तिकडचा जो उत्साह आहे तो सगळ्या सामान्य जनांमधून अक्षरशः उसळून चाललेला आहे. आपण बरेच बघतोय, बरेच जण कॅमेराला हात हलवून दाखवत आहेत की आम्ही देखील आहोत इथे. आणि ना आता खरं सांगायचं तर तंत्रज्ञानामुळे ना ही गोष्ट खूप सोपी झाली की ह्या सगळ्या आठवणी आपण कॅमेऱ्यात कैद करून ठेवू शकतोय. आणि ही विसर्जनाची मिरवणूक, जे काही लोक भक्त तिथे गेलेले आहेत आणि जे जाऊ शकत नाहीयेत, आज आपण ही क्षणचित्र बघू शकतोय. हे मला वाटतं तंत्रज्ञानाचाच आविष्कार आहे. खरंय खरंय. म्हणजे मगाशी मी तुला म्हटलं की आम्ही 125वा उत्सव साजरा करताना आमच्या जवळपास राहणाऱ्या सगळ्यांचे जेव्हा इंटरव्ह्यू घेतले, ज्येष्ठ लोकांचे, तेव्हा त्यांना विचारलं की आता काय 50वा उत्सव तुम्ही बघितलात, 75 बघितलीत, तर काय त्यावेळेचं राहून गेलं जे आता आहे? तर ते म्हणाले तंत्रज्ञान. कारण ती माणसं गेली आता काळाच्या ओघात. त्यावेळेला आम्ही कधी फोटो नाही काढून ठेवले, त्यावेळेला आम्ही कधी त्यांचं बोलणं रेकॉर्डिंग नाही करून ठेवलं. आता त्या लोकांना आपण जे मिस करतोय ते आताच्या तंत्रज्ञानाच्या युगात असतो आपण. म्हणजे तंत्रज्ञानाचा हा किती मोठा फायदा आहे, नाही का? नक्कीच. हा आविष्कार असं म्हणायला हरकत नाही. म्हणून आजही आपण थेट प्रक्षेपण बघू शकतोय. गिरगाव मुंबईचं हे गिरगाव चौपाटी ही स्वराज्य भूमी आहे. तिचं नाव स्वराज्य भूमी असं झालंय कारण लोकमान्यांचं समाधीस्थळ तिथे आहे. लोकमान्य गेल्यानंतर तिथे त्यांना अग्नी दिला गेला होता, त्यामुळे हे समाधीस्थळ आहे. त्यामुळे गिरगाव चौपाटी अशी ही म्हणजे क्रांतिकारकांची भूमी असंच म्हणायला हवं तिला. वा. खरं गणपती उत्सवामध्ये तिथींना सुद्धा फार महत्व असतं. तर या निमित्ताने काय सांगायला प्रणव? मगाशीच ती गोष्ट बोलत होते मी की
सगळ्या तिथी एकदा म्हणजे मी जुन्या काळी माझ्या आजीकडनं ऐकलेली गोष्ट होती की ही गणेश चतुर्थी आहे किंवा एकादशी मोठी आहे, या सगळ्या तिथींची एक अहममिका लागते की तू मोठी का मी मोठी. चतुर्थी म्हणते अर्थात गणपतीची तिथी मी म्हणून मी मोठी, एकादशी म्हणते मी विठोबाची, पौर्णिमा म्हणते मी पूर्ण चंद्राची तिथी म्हणून मी मोठी. आणि मग त्या माझ्या आजीच्या ह्या गोष्टीमध्ये ते सगळं भांडण सोडवायला ती सगळीजणं जायची ब्रह्मदेवाकडे. आणि ब्रह्मदेव या सगळ्याचा निवाडा असा करतो, म्हणजे इतकं सांगोपांग विचार त्याचा केला गेला आहे आपल्या परंपरेमध्ये की बलिप्रतिपदा, यमद्वितीया, अक्षय तृतीया, गणेश चतुर्थी, नागपंचमी, चंपाषष्ठी, रथसप्तमी, गोकुळाष्टमी, रामनवमी, विजयादशमी, आषाढी एकादशी, वामन द्वादशी, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, नारळी पौर्णिमा आणि दिव्यांची अमावस्या. अशा सगळ्या तिथींना म्हणजे किती विचार आहे ना ह्याच्या मागे की सर्वेत्र सुखीनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, सगळ्यांचं कल्याण हो, कुणीही मागे राहू नये, कुणीही पुढे म्हणजे पुढे सर्वांनी एकत्रितपणे जावं, असा जो विचार आहे तो किती छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्या जुन्या लोकांनी सांगून ठेवलाय असं मला वाटलं. खरं आहे. आज आपण पुन्हा गिरगावातली दृश्य पाहतोय आणि गिरगावात खरं तर अनंत चतुर्दशीला प्रत्यक्ष उपस्थित असणं हा एक केवढा मोठा, मला वाटतं की तो ज्याला आपण म्हणतो हल्लीच्या भाषेत लाईफ टाईम एक्सपिरियन्स असा आहे. कारण अनेक जण लहान लहान मुलांना तिथे घेऊन जात असतात, काही वृद्धांची पण खूप इच्छा असते, पण आपल्याला आपण दिसतो इथे तरुणाईचा देखील उल्हास दिसतोय, काही लहान मुलं आहेत. आपण अनेक दृश्यांमध्ये असंही पाहतो की छानपैकी असे खांद्यावर मुलं बसलेली असतात आणि किती उत्साहाने हे सगळं चाललेलं असतं. मुलांना सुद्धा घेऊन त्या ठिकाणी अनेक भक्तगण पोहोचलेले असतात. खरंय. मगाशी अपर्णाताई तुम्ही म्हणालात की 100 वर्षांहून अधिक परंपरा असलेले अनेक गणपती आहेत, तर त्यातलाच ठाण्याचाही एक गणपती आहे की ज्याला 100 वर्षांहून अधिक परंपरा आहे. खरं तर अनेक ठिकाणचे आहेत, पण काही उल्लेख मात्र नक्कीच इथे करावेसे वाटतात. कोलकात्याचा गणपती, मराठी मंडळाचा गणपती, मी नुकतंच असं वाचलं की 100 वर्ष त्यालाही पूर्ण झालेली आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक गणपती मंडळ आहेत जी अतिशय उत्साहाने कार्यरत आहेत. तेलंगणातला एक चैताली खूप मोठी मूर्ती आहे गणपतीची, तसंच हैदराबादची एक खूप मोठी प्रसिद्ध अशी गणपतीची मूर्ती आहे. असं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून जेव्हा आपण आपला गणपती बाप्पा बघतो तेव्हा खरंच खूप भरून येतं की आपला गणपती बाप्पा, खरं तर आपण असं म्हणू नये की आपलाच गणपती बाप्पा आहे, पण गणपती बाप्पा हे कसं एक महाराष्ट्राचं कुठेतरी आपण म्हणतो की प्रतीक आहे. महाराष्ट्र आणि ह्या सगळ्या बृहन महाराष्ट्र म्हणजे भारतातल्या गणपतींबद्दल तू सांगितलंस ना, मी 1 वर्ष आवर्जून गणपतीला अमेरिकेत गेले होते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि कनेक्टिकट स्टेटमध्ये होते. महाराष्ट्र मंडळ गणपती उत्सव तिथे सुद्धा म्हणजे ओव्हरसीज 7 समुद्रा पार आहेत, पण गणपती तोच आहे आणि ती श्रद्धा भक्ती तोच आहे सगळ्यांच्या मनामध्ये. त्यामुळे परदेशात सुद्धा, विशेषतः अमेरिकेत आता आपली महाराष्ट्रीय लोक खूप असल्यामुळे इतक्या सुंदर पद्धतीने गणपती उत्सव साजरा होतो, म्हणजे जसं काही आपण महाराष्ट्रात आहोत असं वाटावं. खरंय की महाराष्ट्र मंडळ तिथे खरंच झोकून देऊन काम करतंय आणि आपले हे सण उत्सव, आपल्या या परंपरा हे सगळं जपण्याचा खूप चांगला प्रयत्न तिथे केला जातो. नक्कीच. अमेरिका असेल किंवा इव्हन युरोपातले काही देश आहेत. काही वर्षांपूर्वी मी नैनितालला होते. म्हणजे खरं तर दिल्लीचे वगैरे गणपती आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की दिल्लीमध्ये पण फार मोठा उत्साह असतो, पण नैनिताल सारखं एक तसं म्हटलं तर छोटं गाव आणि तिथे गणपती विसर्जनाची मिरवणूक मी जी पाहिली तर मी अक्षरशः अचंबित राहिली की अच्छा, इथे पण इतक्या सुंदर पद्धतीने त्याच उत्साहाने अगदी वाजत गाजत गणपती निघालेले आहेत. मला वाटतं आता हे गणेशोत्सवाचं स्वरूप वैश्विक झालं असं म्हणायला हरकत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी गणपती उत्सव होत असतो, फक्त आपल्याला एका क्षणात त्याची काय म्हणतो आपण तशी कल्पना येत नाही. पण आता तुम्ही दोघी म्हणताय तसं वेगवेगळ्या ठिकाणी हा उत्साह, भाव तो मात्र तोच आहे. कंबोडियात गणपती आहे, गिरगाव मधली दृश्य मला वाटतं आपल्याला दिसत आहेत आणि आपण काही संवादही ऐकणार आहोत गिरगाव. श्रीमान धनंजय कुलकर्णी, एडिशनल कमिश्नर ऑफ पुलिस, और गणेशोत्सव के इस मौके पर आपको भी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, आपको भी बहुत सारी शुभकामनाएं. थैंक यू जी. सारी जिम्मेदारी जो है आपके कंधों पर है, तो इस भीड़ को नियंत्रित करने के लिए क्या क्या तैयारियां की गई है? आज हम तिलक जी के समाधि स्थल पे यहाँ पे है और हम उनका स्मरण करते हुए इस गणेशोत्सव का जो विसर्जन है
उसका बंदोबस्त भी हम कर रहे हैं। लगभग 3000 पुलिस ऑफिसर्स, 25,000 पुलिसकर्मी इस बंदोबस्त में तैनात है। और ये पूरे मुंबई शहर में जहाँ जहाँ पे गणेश जी का विसर्जन हो रहा है वहाँ पे शांतता कायम रखने के लिए हम वहाँ पे कटिबद्ध है, हम काम कर रहे हैं, दिन रात काम कर रहे हैं। लेकिन हम लोगों से भी अपील करेंगे कि हमारा जो लॉ एंड ऑर्डर मेंटेन करने का काम है उसमें आप हमारा सहयोग दे। जहाँ जहाँ पे अगर कुछ उनको भीड़ दिख रही है, कुछ अलग तरीका का कोई व्यवहार दिख रहा है, महिलाओं के साथ में कहीं छेड़छाड़ हो रही है, तो ज़रूर हमको रिपोर्ट करें, पुलिस आपकी सहायता के लिए जरूर आ जाएगी। और सर, ये ट्रैफिक को सुचारू रखने के लिए क्या कोई ये डाइवर्जन्स किए गए हैं या रास्तों में रोक जो की जाती है कि ये रोड्स क्लोज्ड हैं, वो कोई किया गया है? बिल्कुल वैसा किया गया है। जहाँ जैसे कि लालबाग का राजा जो बड़ा विसर्जन मेरुनक होती है, प्रोसेशन बहुत बड़ी होती है, वो लगभग 24 आवर्स उसका प्रोसेशन चलता है। तो जहाँ जहाँ से लालबाग के राजा का प्रोसेशन जाता है, जिस रोड से गुजरता है, वहाँ पे हम डाइवर्शन करते हैं। और हमने हर जगह पे ट्रैफिक के पुलिसकर्मी तैनात किए हैं। वहाँ पे लोगों को सूचना देने के लिए हमने वहाँ पे कुछ यंत्रणा रखी है। हमने कुछ मोबाइल क्लिप्स के द्वारा, वीडियो क्लिप्स के द्वारा लोगों को भी सूचित किया है कि कहाँ से ट्रैफिक डाइवर्ट किया है, कहाँ से लोग जा सकते हैं, कहाँ से आ सकते हैं, कहाँ से रोड ब्लॉक है। इस तरह की सूचना हमने ऑलरेडी टीवी माध्यम से और वर्तमान पत्रों के माध्यम से हमने लोगों को ऑलरेडी दी है। और सर, ये सिक्योरिटी को लेकर जो टेक्नोलॉजी या ड्रोन्स के कोई जी उनका कुछ इस्तेमाल किया गया है? इस बार नहीं, हम इस साल पहली बार हमने यहाँ पे मुंबई पुलिस ने खास करके अपना स्वराज्य भूमि पे हमने AI का इस्तेमाल किया है। जहाँ पे हमारा जो CCTV कैमरा का नेटवर्क है उसको हमने AI के नेटवर्क से जोड़ा है, जिससे अगर कहाँ पे ज़्यादा भीड़ हो रही है तो वहाँ पे हमको इमीडिएटली अलर्ट हो जाएगा। अगर कोई क्रिमिनल लोग जो हमारे रिकॉर्ड पे वो अगर सामने आ जाते तो फेशियल रिकॉग्निशन का भी हमने इस्तेमाल इस बार किया है, और जिसकी मदद से हम यहाँ पे जो क्राउड है, भीड़ है, उसके ऊपर हम नज़र रख सके, वहाँ पे हम उसको नियंत्रित कर सके। इस तरह की यंत्रणा हमने की है। ट्रैफिक के ऊपर भी हमने नियंत्रण करने के लिए AI कैमरास का इस्तेमाल कर रहे हैं, और हमें पूरा विश्वास है इस बार हमने जिस तरीके से टेक्नोलॉजी का इस्तेमाल हम कर रहे हैं उसकी मदद से इस बार का जो गणेश विसर्जन की पूरी जो मेरुनक है, प्रोसेशन है, उसको बिल्कुल शांतिपूर्ण तरीके से हम संभाल पाएंगे। और सर, क्या कोई ऐप है या हेल्पलाइन नंबर है जहां पर साधारण पब्लिक जो है वो आपकी जो जानकारी है वो पा सकें, या फिर उनके द्वारा, जैसे आपने कहा महिलाओं के साथ अगर कुछ हो रहा है तो कोई हेल्पलाइन है तो हमारे दर्शकों को प्लीज बताइए। बिल्कुल 2 हेल्पलाइन का इस्तेमाल कर सकते हैं, बिल्कुल आसान है याद रखने के लिए। 100 100 नंबर जो है वो है, और 112 112, ये 2 नंबर अगर याद रखेंगे लोग, अपने मोबाइल पे डायल करने का है, और वहाँ पे जो भी उनको दिखता है जिसके बारे में इंफॉर्मेशन देने का है ये बेझिझक वो हमारे पास दे सकते हैं, जिसके ऊपर पुलिस तुरंत कार्रवाई कर सकेगी। और मुझे लगता है इस तरह के अपराध उसको रोकने के लिए हम कटिबद्ध है और हम जरूर रखेंगे। सर, एक आखिरी सवाल कि आपकी ओर से क्या ऐसे कोई दिशा निर्देश हैं, नियम है जो भक्तों और मंडलों को उन्हें पालन करना चाहिए, तो प्लीज बताएं। बिल्कुल, यहाँ पे जैसे स्वराज्य भूमि पे आने के लिए एक ही मेन गेट है, वहाँ से सब लोगों को अंदर आना है। और जो छोटे साइज की गाड़ियाँ हैं जहाँ पे मूर्तियाँ स्थापित की जाती है, वो अंदर आने के बाद में लेफ्ट साइड में जाए, और बड़े ट्रक्स है जैसे कि ट्रेलर्स है, ट्रैक्टर्स है, और कुछ टेम्पोज है, उनको राइट साइड में जाना है। और वहाँ से फिर जहाँ पे विसर्जन स्थल है चौपाटी का, वहाँ पे उनको जाना है। और पुलिस बार बार यहाँ पे अपना पब्लिक एड्रेस सिस्टम का इस्तेमाल कर रही है, वहाँ पे सूचनाएं उनको दिया जा रहा है। हम सबसे अपील करते हैं जो भी पुलिसकर्मी वहाँ पे सूचनाएं दे देंगे उसका वो पालन करे और हमको सहयोग करे। जी सर, मुझे अभी भी याद है जब मैं छोटी थी तो गणेशोत्सव का हाल दृश्य जो चौपाटी पर देखा जाता था बहुत ही केओस का था, लेकिन जो मुंबई पुलिस ने किया है वो वाकई काबिले तारीफ है कि पूरा इतनी बड़ी क्राउड को हैंडल करना और सबको व्यवस्था के तरीके से सबके भाव जो हैं दर्शन के, विसर्जन के सारे पूरे होते हैं। सब आप लोगों को मुंबई की तरफ से, भीड़ की तरफ से, आम जनता की तरफ से बहुत बहुत धन्यवाद। आत्ताच अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी यांच्याशी थेट संवाद झाला आणि खरंच या विसर्जन मिरवणुकीमध्ये किती भार व्यवस्थापन हे पोलिसांना करायला लागतं ही अतिशय चांगल्या रीतीने ते सगळी जबाबदारी पार पाडतायत। हा विसर्जन सोहळा आपण थेट बघणारच आहोत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय। पाहत रहा गणपती बाप्पा मोरया।
गणपती बाप्पा मोरया. मोरया. थेट प्रक्षेपण कार्यक्रमात आपण पुन्हा एकदा आपली क्षणचित्र बघणार आहोत, चर्चा करणार आहोत. आणि मगाशी आपण मानांच्या गणपतीचा उल्लेख केला, काही पुण्यातले गणपती आहेत. तर अजून एक गणपती असाच मृण्मयताई, तू बऱ्याच गणपतींविषयी सांगितलंस, तर तसाच तुळशीबागेतला जो गणपती आहे तो सुद्धा मानाचा गणपती आहे. आणि फार महत्त्वाची एक गोष्ट की 1901 मध्ये त्याची स्थापना झाली आहे. 125 वर्ष पूर्ण झालेला हा गणपती. आणि 1975 मध्ये फायबर ग्लासची मूर्ती ही तयार केली गेली होती. हे त्याचं वेगळेपण आहे. तर असेच केसरीवाड्याचा गणपती असेल किंवा हा तुळशीबागेतला गणपती असेल, असेच पुण्यातले सुद्धा फार विशेषत्वाने परंपरा जपत आलेले एक गणपती आहेत आणि वेगवेगळे आहेत. आपल्याला पुन्हा एकदा मला वाटतं क्षणचित्र दिसतात ते आपण बघतोय. आणि थेट प्रक्षेपण सोहळा सुरू आहे. सार्वजनिक गणपतींचे आपण पाहतोय की गणपती विसर्जन सोहळा इथे होतोय. त्याचप्रमाणे काही घरगुती गणपती देखील असतात. अपर्णाताई, आपण म्हणतो की वेगवेगळे दिवस असतात. म्हणजे कुणाकडे 1.5 दिवसांचा असतो, कुणाकडे 5 दिवसांचा असतो, कुणाकडे गौरी गणपती असतात आणि काही अनंत चतुर्दशीचे असतात. मी असं ऐकलंय की काही गणपती हे 21 दिवसांचे देखील असतात. हो, 21 दिवसांचे गणपती मीही ऐकलेत. खरं सांगायचं तर आता पुन्हा मी गिरगावातच येईन, कारण गिरगावात एक 21 दिवसाचा गणपती आहे. पण फार अभावाने बघायला मिळतात. साधारणपणे घरगुती गणपती हे 1.5 दिवसाचे किंवा 5 दिवसाचे गौरी गणपती असे, आणि सार्वजनिक 10व्या दिवशी विसर्जन करायचे. आणि मला वाटतं सार्वजनिक गणपती बघत असतानाच पुण्याची दृश्य थेट आपल्याला दिसत आहेत. आणि अगदी पारंपरिक वेशामध्ये पारंपरिक पद्धतीने आपण बघतोय की फुगड्या दिसतायत, मध्ये आपल्या वाद्य दिसतायत. आणि पुण्याचा हा वेगळा जल्लोष, उत्सव आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पालखी आपल्याला पाहायला मिळतीये इकडे. आणि सगळे सदरे आणि टोपी घालून आपल्याला अगदी पारंपरिक वेशामध्ये सगळेजण गणपती बाप्पाला निरोप देताना आपल्याला दिसत आहेत पुण्यात. चैताली, मगाशीच तू उल्लेख केलास पुण्याच्या गणपतींचा. मानाचे गणपती पुण्याचे आहेत. आणि आपण पाहताय की ही मूर्ती खरोखरच किती सुंदर आहे. आकाराने लहान आहे पण अतिशय सुंदर मूर्ती आपण पाहतोय. पालखी थांबवून सगळे भक्त पुन्हा एकदा त्या बाप्पाचं दर्शन घेत आहेत, त्याच्याकडून आशीर्वाद मागतायत. खूप वेगळा आहे. हो हो, अगदी अगदी. ती इतकी छान सजवली आहे, ती बघत राहावी. आणि वरती छान छत्र धरलेला आहे. आणि असा हा पुण्याचा गणपती बाप्पाचा उत्सव आपल्याला छान ढोल ताशा मला वाटतं तिथे वाजतोय. आणि प्रत्येकाने तिथे छान गुलाल उधळताना काही असे दिसत आहेत आपल्याला. आणखी एक बाप्पा आपल्याला दिसतोय पुण्याचा. आणि वाजत गाजत सगळी इथे मिरवणूक निघालेली आहे. पुण्याचा राजा आपल्याला दिसतोय. चैताली, किती सुंदर फुलांची आरास केलेली आहे. पुष्पाचा राजा, खरंच त्यांनी सुंदर वर्णन केलंय. वा वा वा. मनपाचा गणपती आपल्याला दिसतोय इथे. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या, हा गजर अक्षरशः प्रत्येकाच्या मनामनात आहे. आणि आणखी एक सुरेख गणपतीचं रूप आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. पुण्याचे वेगवेगळे गणपती आणि वेगवेगळ्या पालख्यांमधून दिसत आहेत. हा छोटा मुलगा किती छान निरागसपणे त्या गणपतीकडे काहीतरी मागतोय, त्याला वंदन करतोय. आणि ही सगळी लगबग आपल्याला दिसतीये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून. आज आपण थेट प्रक्षेपण पाहत आहोत. सध्या आपण जी आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत ती दृश्य आहेत पुण्यातल्या गणपतींची. आणि तो किती सुंदर सजवला आहे. हो ना, फुलांची ती आरास, ते करण्याचं कौशल्य किती सुंदर रीतीने हे केलेलं आहे. खरंय. आणि कलात्मकता पहा ना चैताली, की किती छान दिसतंय अपर्णाताई, की सगळे गणपती आपण पुन्हा पुन्हा खरं तर त्या मुद्द्यावर येतोय की गणपतीचे अनेकविध रूपं आणि प्रत्येकाची कला त्यातून कुठेतरी दिसतीये. आणि इथे आपण पाहतोय ह्या गणपतीमध्ये विशेषतः की मोर आहे आणि त्याचा छान पिसारा फुललेला आहे. आणि तो पिसारा देखील किती सुंदर पद्धतीने तिथे त्या फुलांनी सजवलेला आपल्याला दिसून येतोय.
म्हणजे ना या निमित्ताने किती उद्योगांना चालना मिळत खरंय, असेल खरंय, ना. खरंय. की फुलांचा व्यवसाय असेल किंवा त्यातले डेकोरेशन्स असतील किंवा आता ढोल पथकं सुद्धा इतकी सुंदर पद्धतीने मुलं त्याच्यात म्हणजे ते काय व्यावसायिक जरी नसलं तरी कलांना उत्तेजन देणारा हा सण आहे असं म्हणायला हरकत नाही की किती प्रकारे कलाकार मंडळी ह्याच्यात तसं की त्याच्यातून एक रोजंदारी सुद्धा निर्माण होते त्या होतच निमित्ताने. असेल. आता केसरीवाड्याचा मुळात आपण गणपती बघतोय. मानाचा 5वा गणपती आहे केसरीवाड्याचा, की लोकमान्यांनी जो सुरू केला होता. केसरीवाड्यातल्या गणपतीमध्ये त्यावेळी जेव्हा लोकमान्यांनी सुरू केला तेव्हा लोकमान्यांची अनेक भाषणं या केसरीवाड्याच्या गणपतीच्या प्रांगणात झालेली आहेत. आणि काय ती मोठी परंपरा, म्हणजे खरोखर आज हे ऐकताना किंवा बोलताना देखील अक्षरशः अंगावर काटे येत आहेत की प्रत्यक्ष लोकमान्यांचा जिथे वास होता आणि तिथला हा गणपती आहे पुण्यातला मानाचा 5वा गणपती. आमच्या बेडेकर सदनाच्या प्रांगणात लोकमान्यांची जी भाषणं झाली आहेत त्याच्यामध्ये लोकमान्यांचं एक भाषण असं होतं की भारतीय तरुणांनी पहिल्या महायुद्धाच्या दिवसात लष्करात सामील व्हा असं सांगणारं एक भाषण होतं. आणि आश्चर्य वाटेल पण 800 महाविद्यालयीन विद्यार्थी त्यात सामील झाले होते त्या काळात.